भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये वयावृत्ती केल्याने जे 16 गुणांची प्राप्ती होते त्याच्यामध्ये पूर्वचर्चेमध्ये 8व्या गुणाची म्हणजेच पूजा गुणाची चर्चा करीत असताना जे साधू अथवा जे जीव अन्य साधूंची वयावृत्ती करतात त्या साधूंना त्रिकालवरती सर्व तीर्थंकर सिद्ध आणि साधूंची पूजा केलेल्याचे पुण्य लागतं किंवा मानसिक समाधान किंवा आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. अशा पद्धतीनं पूर्वचर्चेमध्ये वर्णन करून आज 9वा गुण जो आहे तीर्थ अविच्छुती गुण याची चर्चा आपल्याला करायची आहे. सूरीधारणया संग सर्वो भवति धारित न साधुभिर्विना संगो भूरुहैरीव काननम. आचार्य भगवान सांगतात, जैसे वृक्षों के बिना वन नहीं होता वैसे ही साधुओं के बिना संग नहीं होता. अतः आचार्य को धारण करने से सर्व संग धारण कर लिया गया है ऐसा समजना चाहिए. ज्या पद्धतीनं वृक्षांच्या शिवाय वन असू शकत नाही तसंच साधूंच्या शिवाय संघ असू शकत नाही. इथे एक अविनाभावी संबंध जाऊन घ्यायचा. संघात मुनी महाराज नसतील, एकटे आचार्य असतील तरी त्याला संघ म्हणता येत नाही. आणि मुनी महाराज आहेत पण आचार्य नसतील याचा अर्थ आचार्यांचा आधार नेतृत्व जर नसतील तर त्या ठिकाणी त्यालाही संघ म्हणता येत नाही. म्हणजे गुरूंच्या आशीर्वादानं 2-4 साधू प्रभावनेसाठी बाहेर पडत असतील तर तो संघच आहे. पण आचार्यांच्या आशीर्वादाशिवाय, आज्ञेशिवाय, नेतृत्वाशिवाय जे असे एकटे दुकटे फिरत असतात मनाला येईल तसं आणि आचार्यांचा आदर म्हणजे नेतृत्व स्वीकारत नसतील, संघाचा आदेश पाळत नसतील तर त्याला सुद्धा संघ म्हणता येत नाही. आणि संघात मुनी नाहीत आणि आचार्य एकटे फिरायला लागल्यात त्याला सुद्धा आचार्यांनी कधीही संघ म्हटलं नाही. मुनी, आर्यिका, श्रावक, श्राविका याला चतुर्विध संघ म्हणतात आणि आचार्यांना चतुर्विध संघाचीच मान्यता असते. ज्या आचार्यांच्यामध्ये चतुर्विध संघ आहे तो संघ मान्यता आहे. म्हणून आचार्य सन्मती सागर महाराजांनी हे लक्षात घेतल्यानंतर किंवा चर्चेमध्ये स्वाध्यायामध्ये हे लक्षात आल्यानंतर ते स्वतः तर दीक्षा देणार नाही आर्यिकांना असा त्यांचा संकल्प होता. पण त्यांच्या हे लक्षात स्वाध्यायातून चर्चेतून सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपलेच प्रथम शिष्य शीतलसागर महाराजांना त्यांनी आर्यिका दीक्षा देण्याची अनुमोदना, आशीर्वाद, आदेश दिला आणि त्यांनी दीक्षा दिली. आचार्य शीतलसागर महाराजजी दीक्षा गुरु म्हणून जोपर्यंत सन्मती सागर महाराजजी होते तोपर्यंत दीक्षा गुरु म्हणून तर त्यांनी सगळ्या आर्यिकांचं त्यांचं सगळं केलं. पण समाजात चर्चा असताना आचार्य सन्मती सागर महाराजांच्या संघातल्या माताजी अशी चर्चा होत होती. मी चतुर्विध संघाचा अर्थ सांगायला लागलो.
आचार्य सन्मती सागर महाराजांच्या समाधीनंतर आर्यिका संघ ज्यावेळी समाजात फिरायला लागला त्यावेळी लोक समाज आचार्य शीतल सागर महाराजांचा आर्यिका संघ असं म्हणू लागले. म्हणजे मुनी, आर्यिका, श्रावक, साविका या 4 व्यवस्था संघामध्ये असल्याच पाहिजेत, तर त्याला परिपूर्ण संघ असं म्हटलं जातं. म्हणून आर्यिका असू देत, मुनी महाराज असू देत, ते आचार्यांच्या आशीर्वादानं आदेशामध्ये चालत असतील तर त्यांचा सुद्धा संघ मानला जातो. पण आचार्यांच्या आदेशाशिवाय ते विचरण करत असतील तर त्यांच्या असं संघ म्हणून त्यांना आगमामध्ये परवानगी नाही असं इथे घ्यायचं. वृक्षाशिवाय वन कसं असेल आणि 1 पेक्षा जास्त साधूंच्या शिवाय संघ कसा असेल? संघ कशाला म्हणायचं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त, जिथं संख्या आहे त्याला संघ म्हणायचं. एकच असेल तर ते संघ कसा? मग ते आचार्य असू देत किंवा मुनी असू देत. म्हणून इथं सांगितलं की म्हणून आचार्यांना धारण केल्यानंतरच सर्व संघाला धारण केल्यासारखं आहे असं समजायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 50 जण जरी असला आणि तुमचं नेतृत्व आचार्यांचं नसेल तरी तो अपूर्ण संघ इथं शब्दावरून करतो. आचार्याला धारण केला पूर्ण संघ झाला, सगळ्या संघाला धारण केलेल्याचा येतो. ऐकायला लागलाय काय? म्हणून या शब्दाचा अर्थ असा सुद्धा नसतो तुमच्यावर विश्वास तुमच्या आचार्यांचा आहे तर सगळ्या संघाचा विश्वास आहे असं समजायचं. आणि तुमच्यावर विश्वास सगळ्या संघाचा आहे पण गुरूंचाच आपल्यावर विश्वास नसेल तर आपला विश्वास कुणाचा नाही. म्हणून संबंध आपला कुणाशी ठेवायचा? गुरूंशी. मग ते महाराज असं म्हणले, त्या महाराजांचा माझ्यावर विश्वासच नाही, ह्या महाराजांच्यावर विश्वासच नाही. अरे तुमच्यावर विश्वास तुमच्या गुरूंचा आहे ना. गुरु तुम्हाला आदेश देतात का नाही? गुरु सूचना देतात का नाही? गुरु तुम्हाला आदेशात ठेवलं, गुरूंचा विश्वास आहे बस. म्हणून मी कायम एक वाक्य सांगतो, व्यक्तींनी वृक्षाच्या मुळाशी संबंध ठेवावा, फांद्याशी पाल्यांशी नाही. तसंच साधूंनी संघात राहत असताना गुरूंशी संबंध ठेवावा, इतर साधूंच्या व्यवहाराकडे लक्ष द्यायचं नाही. बघा जीवन किती आनंदी राहते, जीवनात फार आनंद येतो. आपण गुरूंच्या व्यवहारापेक्षा इतर साधूंशी व्यवहार ठेवतो आणि म्हणून मग संघ सोडून जायची. आम्हाला विठ्ठलाशी काही विकल्प नाही, भडव्यांशी आमचा त्रास, भडव्यांचा आम्हाला त्रास आहे. अरे लोक पंढरपूरला विठ्ठलासाठी जातात, भडव्यांसाठी जात नाहीत. मंदिरात लोक भगवंतांच्यासाठी जातात, पुजाऱ्यासाठी जात नाहीत. म्हणजे किती आम्हाला विकल्प आहे. हे कुठं म्हणायचं? आपल्या पक्षाला सोडून जाताना आणि बाहेर जाताना जिथं चाललोय तिथं म्हणायचं आम्हाला खालच्यांशी काही संबंध नाही, आम्हाला पंतप्रधान हे पाहिजेत म्हणून आम्ही तिथं चाललोय, आम्ही मतदारसंघातल्या दुसऱ्या नेत्यांशी संबंध ठेवत नाही. म्हणजे परत तिथं कुणाशी संबंध ठेवला? विठ्ठलाशी. भडव्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आणि आपला पक्ष सोडून दुसऱ्यांच्याकडे जाताना म्हणायचं आम्हाला भडवे त्रास द्यालेत म्हणून सोडायला लागलो. म्हणजे एका वचनाशी तर आपण काय पाहिजे? एक निष्ठाम पाहिजे की. जसं तिथं पंतप्रधान ते पाहिजेत म्हणून आम्ही हे काम करतोय, आम्हाला स्थानिक नेत्यांशी संबंध नाही, असं तिथं गेल्यावर पण तुम्ही ते स्वीकारायला लागलाय.
मग हेच तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ राहताना तुम्ही बाकीची लोक काय करतात त्याच्याशी संबंध नाही, माझा नेता चांगला आहे ना बास. तसं संघात राहत असताना आपल्या गुरूंशी आपण एकनिष्ठ राहायचं, आपल्या गुरूंच्या व्यवहाराशी आपण संबंध ठेवायचं. कुठेही गेला तरी बाकीची असणारच आहे. घरात गेला तरी तुमच्या आई वडिलांशी संबंध ठेवा. कशाला भाऊ बहीण इकडं तिकडं कशाला आपण बघा, आपल्या आई वडिलांना सोडून जायचे आपली भाऊ होतील का? संघात आपण गुरुशी संबंध ठेवलो, आपल्याला कधी भाव होतील का? असंच आचार्यपद मिळालं नाही समयसागर महाराजांना. ते समर्पणानं मिळाले, श्रद्धेनं मिळाले. आचार्य समयसागर महाराजजी जोपर्यंत संघात राहत होते, जी त्यांना प्रभावनीच्या निमित्तानं आचार्यशी बाहेर पाठवले नाहीत, तोपर्यंत ते संघात असून नसल्यासारखे होते. आपल्या खोलीतनं उठले नीट आचार्यजींच्या खोलीत, आचार्यजींच्या खोलीतनं उठले नीट आपल्या खोलीत, आचार्यजींच्या समोर आचार्यवंदनेला आले नीट आचार्यजींच्याकडे बघायचं, आचार्यवंदना स्वाध्याय सगळं संपलं, नीट पुस्तक घ्यायचं आपल्या खोलीत जायचं. ते मागं महाराज आल्यात काय, गेल्यात काय, कोण काय म्हणाले, काही नाही. आम्ही बसलो होतो आचार्यजींच्यापाशी ब्रह्मचर्य असताना, तर अशीच एक चर्चा एका विद्वानांच्यावर उचलली होती. आम्हाला आश्चर्य वाटलं की आचार्यशी बोलता बोलता म्हणले, समय सागरजी संग में है तब भी मुझे महीना 1.5 महीने तक उनसे के साथ बात नहीं होती. म्हणजे संघात असून सुद्धा 1 महिना आचार्यशींचं आणि त्यांचं बोलणं होत नव्हतं. म्हणजे भांडले होते. जायचं आपलं आपलं काम करायचं, गुरूंच्या पाशी बसायचं, आपलं काम झालं की निघून जायचं, आपल्या आपल्या खोलीत जाऊन आपला आपला अभ्यास, आपलं आपलं चिंतन मनन सगळं करायचं. त्यामुळं कंटिन्यूस 30 वर्ष, किती वर्ष, 30 ते 32 वर्ष संघात राहून फक्त एक चातुर्मास कुत्र आजूबाजूला झाला असेल, एखाद दुसरी पंचकल्याण पूजा बाजूला गेली असतील. 30 वर्ष संघात राहून सुद्धा आपल्या गुरूंना सोडून जायचे भाव कधी त्यांना झाले नाही. आपला आनंद आपल्यामध्ये आहे, आपला आनंद आपल्या मान्यतेवर आहे, स्वीकारण्यावर आहे. मुळाला पाणी घाला, आपाप फांद्या फुलं झाडं आपाप मोठं होतात. आम्ही इकडे तिकडे कशाला बघायचं? तसं साधू जीवनामध्ये आपलं मूळ आपला आत्मा आहे. निश्चयानं आपलं मूळ कोण आहे? आपला आत्मा आहे. त्याला पाणी घाला, ज्ञानाचा, ध्यानाचा, साधनेचा, तपश्चर्याचा, विचारांचा, त्याला पाणी घाला. आपोआपी बाकीचं व्यवहार फांद्या बिंद्या सगळ्या प्रफुल्लित होतात. बघा, आचार्यशींनी ज्या वेळेला त्यांचा वृद्धापकाळ लक्षात घेतला, त्यावेळी त्या साधूंना धर्मप्रभावनीचं आणि व्यवहार कौशल्य होतंच त्यांच्याकडं. त्यांनी एकांतात म्हणजे व्यवहार कौशल्य नाही असं नाही, त्यांच्याकडं साधना. जोपर्यंत गुरु आहेत आणि मी मुनी आहे तोपर्यंत मला जे करायला पाहिजे तेच करायचं आहे. त्यांनी उठाठेव काही केलं नाही. आणि ज्यावेळी आचार्यशींच्या लक्षात वृद्धापकाळ आला आणि जबाबदारी देण्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शेवटचे 5-6 वर्ष समाजात पाठवले. जावा, हे 10-12 साधू घ्या, तुम्ही आता तुमचा संघ सांभाळा, तुम्ही समाजात प्रभाव न करा आणि तुमचं अस्तित्व तुम्ही समाजामध्ये स्थिर करा. 10-12 वर्ष त्यांना फिरवलं, 5-6 वर्ष, आणि मग शेवटला आचार्यपद दिलं. असं डायरेक्ट आचार्यपद दिलं नाही. त्यामुळं हे
मला ज्या वेळेला वाटते ना, माझी महत्त्वाकांक्षा ज्यावेळी वाटली त्यावेळी मला वाटायला लागलं की नाही, समयसागर महाराजजी कधी कुणाच्यात मिसळले नाहीत, कुणाच्यात कधी गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे कौशल्यच नाही, त्यांच्याकडे हेच नाही, म्हणून मला यांच्यापाशी राहावंसं वाटत नाही, म्हणून मला यांच्या आदेशात राहावंसं वाटत नाही. असं माझी महत्त्वाकांक्षा वाढल्यानंतर त्या गुरूंच्या महत्त्वाकांक्षेला कमी केलो आम्ही. आपला दोष लपवण्यासाठी, आपल्याला स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी मग मला त्यांच्याबद्दल विकल्प व्हायला लागला. तोपर्यंत विकल्प नव्हता. तोपर्यंत आम्ही म्हणत होतो समयसागरांच्या सारखे साधूच नाहीत बाबा, वाटतं इकडं तिकडं बघत नाहीत, काय चर्या, काय व्यक्ती. आणि तोच व्यक्ती ज्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा जागी झाली त्यावेळी मला वाटतं नाही त्यांच्याकडे व्यवहार कौशल्य नाही. समयसागर काल होते तेच आज आहेत, आज आहेत तेच उद्या असणार आहेत. गुरु तुमचे काल होते तेच आज आहेत, आज असणार आहेत तेच उद्या असणार आहेत. गुरूंच्या व्यवहारात काय बदल होत नाही. माझ्या विचारात बदल झाला ना त्यावेळेला मला तिथं त्यांच्याबद्दलच्या विचाराबद्दल, त्यांच्याबद्दलची मानसिकता माझी बदलली. म्हणून संघाची व्यवस्था अशीच आहे. गुरूंना स्वीकारलं, संघाला धारण केला, आचार्यानं स्वीकारला, संघाला धारण केला, असं समजायला पाहिजे. असं इथं तीर्थ अविच्युती गुण. म्हणून आचार्यांची सेवा करायला पाहिजे, गुरूंची सेवा करायला पाहिजे, मोठ्यांची सेवा करायला पाहिजे. एक एक संघात मी कधी बहिर पडेन आणि कधी प्रभावना करीन आणि माझं अस्तित्व कसे दाखवीन असे एक एक लोक म्हणतात. आणि एक एक संघात गुरूंनी आदेश दिल्यावर पण गुरूंना सोडून जायची इच्छा होत नाही. दोन किती विसंगत आहेत. म्हणून गुरूंचा आदेश हीच गुरूंची वयोवृत्ती, गुरूंच्या चरणात समर्पण हीच गुरूंची वयोवृत्ती समजून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून संघ धारण केला पाहिजे. साधू धारणया संघ सर्वो भवति धारित न साधुभिर्विना संघो भूरु हैरीव काननम. आता बघा, मी मगाशीच दोन्ही सांगितलो, गुरूंच्या शिवाय जसं संघ होऊ शकत नाही तसंच साधूंच्या शिवाय सुद्धा संघ होऊ शकत नाही. हे आचार्याने वर होतं सूरी धारण या संघ. सूरी म्हणजे आचार्यांना धारण केल्यावरच संघाला धारण केल्यागत आहे. आणि इथं सांगतात साधू धारण या संघ सर्वभवती धारत. आणि साधूंना धारण केलो तर सगळा संघ धारण केल्यागत आहे. म्हणजे जैसे वृक्षों के बिना वन नहीं होता वैसे ही साधुओं के बिना संग नहीं होता. अतः साधु के संधारण से भी सर्व संघ का संधारण हो जाता है. असं साधूंचे म्हणजे आचार्य एकटे फिरत असतील तरी तो संघ नाही, आणि साधू एकटे फिरत असतील तरी संघ नाही. दोन किंवा दोनपेक्षा जास्त. तुमच्या तत्वार सूत्रामध्ये सुद्धा बंधाचं कारण काय सांगितलं? द्वैनुक काय असं आहे ना, द्वैगुण असं द्वैनुक संघ असंच काय तर सूत्र आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त च्या ठिकाणीच बंद होत असतो, एकट्याचा कधी बंद होत नाही. तसं एकट्याचा कधी संघ होत नाही. तीर्थंकरांची बरोबरी आपण करायचं नाही. तीर्थंकर स्वयं दीक्षित होते,
त्यांनी कुठं गुरूंचा आदेश त्यांना होता. तीर्थंकर आणि आपल्यात फरक आहे. तीर्थंकर मग आहार निहार विहाराची गरज नव्हती, मग तुम्ही पण करायला नको. तीर्थंकरांनी दीक्षा घेतल्यापासून मौन धारण केलं, केवळ ज्ञान उभरेन. मग तुम्ही पण मौन धारण करा. त्या बाकीच्या गोष्टी आम्ही स्वीकारतोय. मला पाहिजे तेवढंच मला घ्यायचं आहे, पण सगळंच घ्यायला पाहिजे ना. तीर्थंकर स्वयं दीक्षित होते की नाही, मग मला व्हायला काय अडचण आहे? काही अडचण नाही. हो, तीर्थंकर स्वयं दीक्षित होते, कर तीर्थंकरांच्या बरोबर 400, 1000, 4000 महाराजां राजांनी दीक्षा घेतलं. तुझ्याबरोबर एकटं तर कोण घेते का बघ. त्यांनी दीक्षा घेतल्यापासनं केवळ ज्ञान होऊपर्यंत मौन होतं. तुम्ही समाधी होऊपर्यंत मौन धरा बघूया. म्हणजे मला पाहिजे तेवढ्यापुरतंच तीर्थंकरांशी माझा संबंध लावून चालणार नाही. मग लावायचं तर प्रत्येक गोष्टीत लावायचं. म्हणून आचार्यांनी सुद्धा एकटं असता कामा नये, साधूंनी सुद्धा एकटं असता कामा नये. आणि साधू 2 असले तरी सुद्धा आचार्यांच्या आदेशामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून साधूंना स्वीकारल्याशिवाय संघ होत नाही, आणि साधूंनी गुरूंना आचार्यांना स्वीकारल्याशिवाय संघ होत नाही. प्रश्न, आचार्य के संधारण से सर्व संघ का संधारण कैसे हो सकता है? उत्तर, आचार्य देव संघ के स्तंभ हो और संरक्षक होते हैं. वे शिष्यों को रत्नत्रय ग्रहण कराते हैं. जो साधु रत्नत्रय धारण कर चुके हैं, वे उन्हें उसमें दृढ़ करते हैं और उत्पन्न हुए अतिचारों को दूर कर उनका रत्नत्रय निर्मल करते हैं. आचार्य देव काय असतात? संघाचे स्तंभ असतात, संरक्षक असतात. कसे असतात ते? तर किनाऱ्यावर तुम्ही नाव आणला आणि त्यातनं तुम्ही उतरला, आणि ते एका खुट्टीला न त्याचा कासरा बांधता तुम्ही त्या नावेला तसंच पाण्यात सोडला, तर ती नाव काय होणार आहे? परत जाणार पाण्यात, कुठं तर त्याचं अस्तित्व संपणार. आणि ती खुट्टीला तिचा कासरा अडकवला असेल तर पाणी जरी आलं आणि किती जरी पाणी वाहत असलं तर ती नाव ती जागा सोडून इकडं तिकडं कुठं जाणार नाही. तसं आचार्यांच्या नेतृत्वात, संघात, मार्गदर्शनात, त्यांच्या विचारानुसार ज्यावेळी एखादा साधू चालतो त्यावेळेला श्यामक नदी, समाजाचा किती प्रवाह, चांगला वाईट वारा काही येऊ दे, लोक चांगलं म्हणू देत, वाईट म्हणू देत, काही झालं तर ते खुट्टीशी त्याचा संबंध असल्यामुळं ती नाव नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जात नाही, ती सुरक्षित राहते. तसं गुरु आचार्य संघाचे संरक्षक असतात, स्तंभ असतात. त्या स्तंभाला चिटकून तुम्ही राहिला, जात्यामध्ये भरडणाऱ्या ज्वारीला त्या कुणीशी संबंध ज्या शाळूनी ठेवलेला आहे, धान्यानं ठेवलेला आहे, ते भरडते काय? आणि त्या कुणीला सोडून जे गेले ते जात्यामध्ये भरकडते. मग आपल्याला जर भरडायचं नसेल, या समाजात वाहत जायचं नसेल, उपसर्ग आणि परिचयामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व गमवायचं नसेल, तर आपल्याला आचार्य आणि गुरूंच्या आशीर्वादात, आदेशात आणि संघात राहायला पाहिजे. होतंय त्याला 2 गोष्टी जबाबदार आहेत.
जे आज चाललंय त्याला कारणीभूत दोन आहेत. एक तर जबाबदार आहे सगळ्यात मोठा स्वतःचा पुरुषार्थहीनता. सगळ्यात कारण पहिली पुरुषार्थहीनता. दुसरं कारण आहे कर्माचा उदय आणि तिसरं कारण आहे कालदोष. पण कालदोष म्हटला तर ते सगळ्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे. मग संघात राहणारे पण आहेत. मग या कर्माचा उदय म्हटला तर प्रत्येकाचे कर्माचे उदय आहेत, तरी पण ते संघात आहेत. मग शेवटी येते कुणावर? मला माझ्या पुरुषार्थहीनतेमुळं आणि मला माझ्या श्रद्धेच्या आणि समर्पणाच्या अभावतेमध्ये वास्तविक ही अवस्था आमची झाली. माझ्या श्रद्धेत आणि समर्पणात कमतरता आहे, माझ्यात पुरुषार्थहीन. म्हणून मी पहिलाच एक वाक्य सांगितलो, मुळाशी ज्याला फक्त गुरुशी संबंध ठेवतो ना, तो कधी गुरूंना सोडून जायचा विचार करत नाही किंवा गुरूंच्या आदेशाशिवाय जगायला बघत नाही. जो सगळ्यांच्याकडे बघत बसतो त्याला मग सगळ्यांच्याबरोबर स्वतःच्या महत्वाकांक्षा जाग्या होतात. म्हणून या ठिकाणी ते संरक्षक असतात, ते स्तंभ असतात. ते शिष्य गुरूंच्याकडून रत्नत्रयाला ग्रहण करतात आणि ज्या वेळेला ते रत्नत्रयाला धारण करतात त्यावेळी समजा रत्नत्रयामध्ये काही शिथिलता आली, काही अतिचार लागले, काही दोष आले, तर ते गुरूंच्यामुळं काय होत असतात, परत दृढ होतात, स्थितीकरण होतात आणि ते आपल्या आपल्यामध्ये काय होत असतात, स्थिर राहत असतात. आणि ते स्थिर राहिल्यामुळं अतिचार दूर होतात आणि मग रत्नत्रयाची निर्मळता होते. हे कुठं होणार आहे? गुरूंच्या जवळ राहिल्यानंतर, गुरूंच्या आदेशात राहिल्यानंतर, गुरूंच्या चरणात श्रद्धा आणि समर्पण केल्यानंतर. आचार्य की अमृत वाणीमय उपदेश के प्रभाव से ही संग गुणों के समूह को धारण करता है. अतः आचार्य परमेष्टि की वयावृत्ति कर उनका संधारण करने से अर्थात वयावृत्त द्वारा उन्हें रत्नत्रय में स्थिर कर देने से सर्व संग को शांति हो जाती है. आचार्यांच्या अमृतमय वाणीच्या उपदेशांच्या प्रभावाने. आता इथं वात्सल्य सागर महाराजजी, चंद्रकीर्ती सागर महाराजजी, अमृतमय वाणी याचा अर्थ नुसता मधुर वाणी घ्यायचं नाही. अमृतमय वाणीचा अर्थ जी चांगली आहे ती वाणी. चांगलं वाटणं आणि चांगलं करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. टेन्शन आल्यानंतर दारू पिणाऱ्यांना दारू चांगलीच वाटत असते, परंतु ती चांगली असते का? स्मोकिंग करणाऱ्यांना टेन्शन दूर जाते म्हणून ते सिगरेट त्याच्यासाठी अमृत वाटते, पण ते अमृत आहे का? नाही. तसं चांगलं बोलणं म्हणजे अमृतवाणी घ्यायची नाही. चांगलं होण्यासाठी जी वाणी आहे ती सगळी अमृतवाणी असते. कधी कधी मधुरवाणी स्वार्थासाठी जी बोलली जात होती ती मधुरवाणी, शकुनी मामाची मधुरवाणी, ती वाणी मधुर होती पण कपट होता. दुर्योधनानं श्रीकृष्ण कर्णाशी केलेला संवाद हा कर्णाला मधुरवाणी वाटत होती, पण ती त्याच्यासाठी विषप्रवक होती. म्हणून मधुरचा अर्थ नुसता प्रिय वाटणारी घ्यायची नाही, आपल्याला प्रिय करणारी वाणी म्हणजे मधुरवाणी. अशा आचार्यांच्या मधुरवाणीला वाणीने त्यांच्या प्रभावाने संघाच्या गुणांचा समूहाला धारण करतो आणि म्हणून आचार्य परमेष्ठीच संघात गुणांची निर्मिती करण्यासाठी निमित्त आहेत. म्हणून त्यांची वयावृत्ती केल्यानंतर
त्यांच्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या रत्नत्रयाला स्थिर, म्हणजे आचार्य एवढं सगळी जबाबदारी घेऊन कामं करतात, तर त्यांचं थोडं वयावरती केलं तर आपण त्यांच्या शांतीमध्ये निमित्त ठरेन आणि त्यांच्या शांतीमध्येच संघाची भविष्यातलं उज्ज्वलता निर्माण असते. म्हणून त्या ठिकाणी संघाने आचार्यांची काय केली पाहिजे, वयावरती केली पाहिजे. अतः सर्व संघ का संधारण हो जाता है और संघ का संधारण हो जाने से अभ्युदय एवं निश्रेय सुख प्राप्ति के साधन स्वरूप धर्म तीर्थ का विच्छेद नहीं होता, अर्थात धर्म का प्रवाह अविच्छिन्न रूप से चलता रहता है. आणि म्हणून त्या आचार्यांच्या निमित्ताने निश्रेय सुख आणि जो धर्म आहे अभ्युदय धर्म त्याची सुरक्षा होते आणि मग धर्माचा छेद होत नाही, धर्म कंटिन्यूस प्रवाहित होतो. म्हणून आचार्यांची वयावृत्ती करणं म्हणजे तीर्थ अविच्छुत्ती, विच्छुत्ती म्हणजे सोडणे, त्याग, आणि म्हणजे नाही, धर्माचा त्याग होत नाही असा गुण प्राप्त होतो. म्हणजे धर्म अभेद्य राहतं, तीर्थ अभेद्य राहतं. प्रश्न, एक साधु के संधारण से सर्व संघ का संधारण कैसे हो जाएगा? उत्तर, आचार्य, उपाध्याय, तपस्वी शिक्षक, ग्लान, गण, कुल, संघ, साधु और मनोज्ञ, ऐसे 10 प्रकार के साधु होते. साधू किती प्रकारचे आहेत? 10. आचार्य पण साधूच आहेत. सर्व साधू साधू मंगलम, चत्तारी मंगल म्हणजे काय म्हणतो आपण? आचार्य मंगल म्हणत नाही, उपाध्याय म्हणत नाही, सर्व साधू मंगलम. तसं आचार्य, उपाध्याय, तपस्वी साधू, शिक्षक साधू, ग्लान साधू, गण साधू, कुल, संघ, साधू आणि मनोज्ञ हे साधूचेच काय आहेत? 10 प्रकार आहेत. साधुओं के भेद के कारण वयावृत्ति के भी 10 भेद कहे गए हैं. म्हणजे आचार्यांची वयावृत्ती आचार्य वयावृत्ती, उपाध्यायांची वयावृत्ती उपाध्याय वयावृत्ती, तपस्वी साधूंची वयावृत्ती तपस्वी वयावृत्ती, असं 10 साधूंची वयावृत्ती केल्यानं वयावृत्तीची सुद्धा किती भेद होतात? 10 भेद होतात. आचार्य की वयावृत्ति का महात्म्य श्लोक 328 में कहा गया है? श्लोक 329 में साधु के संधारण से सर्व संघ का संधारण होना कहा है गया है. यहाँ साधु शब्द से उपाध्याय, तपस्वी एवं शैष्य आदि सभी का ग्रहण करना चाहिए. अर्थात तपस्वी शैष्य आदि किसी एक का धारण करने से सर्व संघ का संधारण हो जाता है, क्योंकि साधु ही संघ है. साधु से संघ और संघ से साधु सद्वदा भिन्न नहीं होते. म्हणजे संघ म्हणजे साधू, साधू म्हणजे संघ, संघाला सोडून साधू कोण असत नाहीत आणि साधू कधी संघाला सोडून असत नाहीत. समुदाय और अवयव परस्पर में कथनचित अभिन्न होते हैं.
इस प्रकार संग की या किसी एक साधु की वयोवृत्ति भी करने से रत्नत्रय की धारा अविच्छिन्न प्रवहमान रहती है. म्हणून एका आचार्यांची वयोवृत्ती केली तरी संपूर्ण संघाची वयोवृत्ती केल्यासारखं होते, आणि एखाद्या साधूंची वयोवृत्ती केली तरी संघाची वयोवृत्ती केल्या होते, आणि वयोवृत्ती केल्याने त्यांच्या रत्नत्रयामध्ये स्थिरता येते आणि धर्माची वृद्धी होते. म्हणून वयोवृत्ती हा गुण धर्म अविच्छिन्न म्हणजे धर्माला सुरक्षित ठेवण्यासाठी निमित्त असतो. म्हणून वयोवृत्ती करणं अत्यावश्यक, आणि वयोवृत्ती करणाऱ्यांना धर्म अविच्छिन्न गुणाची प्राप्ती होते. अशा गुणांची प्राप्ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होऊ दे. वयोवृत्तीचे भाव निर्मळ, स्वच्छ, उत्साही, निष्कपट भावनेने वयोवृत्ती करण्याचे भाव देत. एवढीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सब शिक्षा.